मॉर्निंग. मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि मंडे वाईब्स. आज आहे मंडे. सो आजच्या दिवसामध्ये मी जे काय करेल तुमच्यासोबत शेअर करेलच. आता मी उठली आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी ऑफिसच्या डब्याची तयारी करेल, त्यानंतर मग ऑफिसला जाईल, मग ऑफिसचं काम, पुन्हा घरी, पुन्हा डबा, पुन्हा झोपणार. हाच मग दिनक्रम असतो नेहमीचा. पण मी आज जे जे करेल तुमच्यासोबत शेअर करेलच. व्हिडिओ बघत राहा. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी फ्रेश होते आणि बाहेरचा नजारा बघते. पाऊसच पडत नाहीये, खूप भारी वाटतंय आणि खूप मस्त वातावरण झालंय. सो चला आता मस्तपैकी मोटिवेशन मिळालंय. आता मी डब्बा बनवते. आता मी वांग भाजते. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, वांग भाजून त्याची पण एक भाजी बनवली जाते कांदा टोमॅटो टाकून, आणि मला ती खूप जास्त आवडते. त्यामुळे मी आज डब्याला हेच बनवणार आहे आणि माझी फेवरेट आहे खूप. आता मी डब्यासाठी तिकडे फोडणी देते. मी बनवते, दाखवते तुम्हाला. वांग जे आहे ना भाजलं होतं, ते भाजून मी पूर्ण स्मॅश करून घेतलेलं आहे. फोडणी देते आणि थोडा तळलेला भात नाश्त्यासाठी मी डब्याला घेऊन जाणार आहे. कारण का मला सकाळी नाश्ता लागतो आणि मला तिखटच लागतं. सगळे लोक फ्रूट्स वगैरे काय काय खातात, मी फ्रूट्स नाही खात. मला तिखटच लागतं. मी कोकणी आहे. सो चला मी आता डब्याची तयारी करते, मला कामाला सुद्धा जायचंय. थोडा फोडणीचा भात बनवलाय लसूण टाकून, आणि हे वांग्याचं जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना, वांगा मी स्मॅश केला, वांगा भाजून ही भाजी बनवली. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मस्त वांग्याचं काही लोक भरतं बनवतात आणि मी हे मला असे देखील आवडतं. माझं काम वगैरे आवरलेलं आहे आणि मी आता ऑफिसला चालले. आता नेहमीप्रमाणे बसची गर्दी, सगळं काय नेहमीप्रमाणे रोज 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 मला बसमधून प्रवास करायचा खरं तर कंटाळा येतो, पण लोकल ट्रॅव्हलने पण तेच होतं. सो चला मी आता चालले ऑफिसला. भेटूया पुढे. मंडे आहे, खूप जास्त उशीर झाला आहे. मला पोचायचं होतं 9:30ला, पण मला खूप उशीर झाला आहे. सो फास्ट चालत जाते. कदाचित मला 10 वाजतेलाच पोचायला. सो चला. खूप जास्त दमली आहे कारण मी खूप फास्ट चालते. आता बस स्टॉप येईल, मग बस पकडून ऑफिसला जाईल. माझ्या समोरूनच बस गेली यार, आणि एवढं मला धावायची पण इच्छा नाहीये. सिरियसली यार, ची वाट बघते. थोडासा पाऊस आला म्हणून मी थोडं बाजूलाच बसायला आली, म्हणजे बसच्या आतमध्ये जे आपल्याला बसायला असेल तिथे मी बसायला आले. वेट करते कधी बस येईल. ऑलरेडी मी इतकी फास्ट चालून आली होती. मला वाटलं की मला 9:15ची तरी बस मिळेल, बट नाही, ती सुद्धा मिस झाली. आणि फायनली मला बसमध्ये बसायला देखील जागा मिळाली आणि लेट आली थोडी बस, पण मला बसायला जागा मिळाली. सो आत्ता माझा प्रवास सुरू झाला आहे. मी आता ऑफिसला चालली आहे आणि मस्तपैकी आनंद घेते प्रवासाचा, कारण का बसायला खूप दिवसानंतर मिळालं. असं बसायला मिळालं की बरं वाटतं. सो वेल, चला ऑफिसला गेल्यानंतर सकाळी जो तुम्हाला मी दाखवला होता नाश्ता, तो मी नाश्ता करणार आहे. म्हणजेच फोडणीचा भात जाऊन मी नाश्ता करणार आहे. मला तर खूप जास्त आवडतो. तुम्हाला आवडतो का मला सांगा. आत्ता मी बसमधून उतरले. मी म्हटलेलं ना मला 10 वाजतील, सो 10 इथेच वाजलेत. चला ऑफिसला चालले. ऑफिसमधून सुटून मी आता घरी चालले, म्हणजे घरी पोहोचेल. तांदूळ संपले होते, थोडे तांदूळ घेतले. नाहीतर मला नेहमी गावावरून तांदूळ येतात, पण आता संपले होते तर गणपतीला गावी जायचंच आहे. सो चला. आता मी एक बटाट्याचे भजी बनवणार आहे. थोडंसं टेस्टी जेवताना, म्हणून भजी बनवते. सो चला.
तर मी ऑफिसमधून घरी आले आणि बऱ्याच दिवसानंतरच घरी आल्यानंतर तुम्हाला मी दाखवते काय जेवण बनवणार आहे. बिकॉज डेली सकाळी दाखवते मी, सकाळी घाई पण असते त्यामुळे रात्रीचं मी इतकं काही शूट घेत नाही. तर आत्ता मी भात बनवायला ठेवला, टोपातच भात बनवलाय. डाळ इकडे माझी तयार झालेली आहे. थोडेसे पापड तळलेत कारण का थोडंसं चवीला. आणि अजून स्पेशली म्हणजे बटाट्याची काप, म्हणजे मी बटाट्याचे थोडेसे भजी बनवणार आहे. सो अशा प्रकारे डाळ, भात, पापड आणि बटाट्याची भजी असा हा माझा मेनू असेल. सो आता मी थोडे बटाट्याची भजी बनवते आणि भेटूया. सो फायनली मस्तपैकी माझं जेवण झालेलं आहे. डाळ भात भाजी बटाट्याची, डाळ भात भजी बटाट्याचे. आणि दिवसभरात जे जे काही केलं मी तुमच्यासोबत शेअर केलंच. बऱ्याच दिवसानंतर हा डेली ब्लॉग शेअर केला. सो आजचा हा दिवस माझा तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. आणि झोपा झोपा झोपा.